हे आमचे आरिफ बामणे आहेत, जे परवा गेटवे ऑफ इंडिया आणि एलिफंटाच्या मध्ये जी दुर्घटना घडली त्याच्यामध्ये एक देवदूत म्हणून त्या ठिकाणी धावून गेले. हे आमचे आरिफ बामणे आहेत, जे परवा गेटवे ऑफ इंडिया आणि एलिफंटाच्या मध्ये जी दुर्घटना घडली त्याच्यामध्ये एक देवदूत म्हणून त्या ठिकाणी धावून गेले आणि अनेक लोकांना त्या ठिकाणी त्यांनी वाचवलं. 30 ते 35 लोक या अवलियांनी या आमच्या आरिफ भाईंनी त्या ठिकाणी वाचवली. या 35 लोकांमध्ये सर्व धर्मातले लोक होते आणि असा हा देवदूत सगळ्याच लोकांना वाचवणारा हा माझ्या कोकणातला आहे, आमच्या दाभोळचा आहे आणि याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि म्हणून मी आज त्याच्या मुंबईच्या घरी मी आलो. आमचे सगळे बाबडे कुटुंबीय इथं राहतात. आज त्याच्या प्रचंड त्याच्या पाठीमागे सगळे लोक त्याचा सत्कार करत आहेत, परंतु कशाचाही विचार न करता या माणसानं आपल्या जीवाची पर्वा न करता 35 माणसांना वाचवले आणि म्हणून त्याचा सत्कार करायला मी या ठिकाणी आलोय. असेच लोक या सगळ्या आपल्या आयुष्यामध्ये जन्माला यावी आणि त्यांनी समाजाची सेवा करावी यासाठी मी या आरिफला शुभेच्छा द्यायला आलोय. आणि आरिफच्या आयुष्यामध्ये त्याच्या माध्यमातून अशाच पद्धतीचं समाजकार्य सुरू राहो, जे आमच्या कोकणच्या मातीमध्ये समाजकार्य आहे ते त्याच्या अंगामध्ये आहे आणि ह्याचं समाजकार्य सुरू राहावं अशी मी त्याला अल्लाह ईश्वरासाठी प्रार्थना करतो. मी येतो तो जेटीतून येत होतो मुंबईकडे. काल बाबा नंबरचा आपलं बोलला होते. जेटी4च्या मंदिरानंतर कॉल आला की इमर्जन्सी लवकर जायला पडेल. की घटनास्थळ जे ॲक्सिडेंट एरिया होती तिथून आम्ही 20 मिनिटाच्या अंतरावर होतं, पण ती स्पीड थोडा दिल्यानंतर ते 8 मिनिटाचं कंट्रोल केलं. त्या 8 मिनिटांना जायच्या पहिले आम्ही थोडे जायच्या रेडी जसे गेल्यानंतर करंटच्या अपोजिट डायरेक्शनला बोट थांबवलं आणि बचाव काम चालू होतं. तर रेस्क्यू ऑपरेशनला सगळ्यांना पहिले टार्गेट येत होतं की जो क्लोज असेल ना त्याला पहिले आम्ही रेस्क्यू करू. बस असं करून रेस्क्यू केलं. ते नदी क्लोज होते त्याला पहिले रेस्क्यू. त्याच्यानंतर मग स्पोर्ट थोडं साबट फोन म्हणतात तुमच्या बाजूबाजू जेवढे पण मात होते आमच्या पॉसिबल होते तेवढा आम्ही त्या रेस्क्यू केलं. 20 ते 25 जणांचा रेस्क्यू केला.